नमस्कार मंडळी, स्वागत आहे टेस्ट सूत्रामध्ये। सगळ्यात आधी सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या या शुभदिनी आपण बनवणार आहोत तिळगुळाची पापडी। ही पापडी मकर संक्रांतीला तर केलीच जाते, पण पुढचे 15 दिवस बायांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला, लहान बाळांच्या बोरनानाला आणि घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास करून केली जाते। चला तर मग घरच्या पद्धतीने परफेक्ट जमणारी तिळगुळाची पापडी कशी करायची ते पाहूया। तीळ आणि गुळाची पापडी बनवायची आपल्याला, त्यासाठी सगळ्यात आधी मी गॅसवर जाडबुडाची कढई ठेवलेली आहे। त्या कढईमध्ये 1 वाटी तीळ भाजून घेते। तीळ सारखी हलवत राहायची, जळू द्यायची नाही तिला। हे बघा, आपली तीळ आता भाजत आली आहे। तडतड असा आवाज येतोय। छान खरपूस भाजली गेली तीळ। आपली तीळ छान खरपूस भाजली गेलेली आहे। आता मी एका भांड्यात काढून घेते। गुळाचा पाक करायला ठेवण्याच्या अगोदर आपण तीळ पापडी करण्यासाठी पूर्वतयारी करून घेऊ। मी एका स्टीलच्या ताटाला तूप लावून ठेवलेलं आहे आणि एका ताटलीला पण तूप लावून ठेवलेलं आहे। मी हे लाटण्याने लाटणार नाही आहे तीळ पापड्या, ह्याच्याने असं दाबणार आहे, प्रेस करणार आहे। त्याच्यामुळे ही तयारी आधीच करून ठेवायची। आता आपण पाक करायला घेऊया। ज्या कढईमध्ये तीळ भाजली त्याच कढईमध्ये मी आता पाऊण वाटी गूळ घेते। 1 वाटी तीळ घेतली होती, आता पाऊण वाटी गूळ घेते आणि सारखं हलवत राहायचं। गूळ हळूहळू मेल्ट होतोय आता। कमीच गॅस राहू द्यायचा। हे बघा, आपला गूळ आता हळूहळू मेल्ट होतोय। बारीक तुकडे राहू द्यायचे नाही, पूर्ण मेल्ट करायचा, त्याला हाताळ करायचा कमी गॅसवर। आता आपण पाक तयार झाला आहे का ते एक वेळा चेक करून घेऊया। मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे, त्यात थोडासा पाक टाकते आता आणि बघते। हे बघा, आपला पाक अजून तयार झालेला नाही आहे, कारण तो अजून जेलीसारखा होतोय। पूर्ण कडक होईपर्यंत पाक तयार करायचा आहे। हे बघा, आता आपण परत पाक चेक करून घेऊ। हे बघा, लगेच गोळी तयार होते। आता आपला पाक झालेला आहे आणि पाक असा तुटतोय। हे बघा, आवाज येतोय कुरकुरीत। आता आपण याच्यात भाजलेले तीळ कालवून घेऊ। पूर्ण तीळ मिक्स करून घ्यायची। हे बघा, असं सगळं मिक्स करून घेतलं मी। आता छोटे छोटे गोळे घेऊन मी तीळ पापडी बनवणार आहे। गरम गरम बनवली तर छान होते ती गरम राहण्यासाठी मी एक ट्रिक सांगणार आहे। एका भांड्यात गरम पाणी करायला ठेवलेलं आहे मी कमी गॅसवर। पाणी गरम झालेलं आहे। आता हे बनवलेल्या मिश्रणाची कढई त्या गरम केलेल्या पाण्याच्या वाफेवर अशी ठेवून द्यायची आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आणि छोटे छोटे गोळे घेऊन तीळ पापडी बनवून घ्यायची।
हे बघा, थोडं पाण्याचा हात लावून मी छोटासा गोळा घेऊन घेतलेला आहे त्या मिश्रणामधून आणि इथे त्या तूप लावलेल्या ताटावर ठेवला आहे आणि तूप लावलेलीच ताटलीच्या बेसने ती बारीक पापडी तयार करते आता. हे बघा, 5 मिनटं गार झाल्यानंतर किती कुरकुरीत झालेली ती पापडी. चवीला पण छान आणि बारीक आहे. ताटलीने जर जमत नसेल तर आपण तोच गोळा घेऊन लाटण्याला तूप लावून लाटण्याने पण लाटू शकतो. लाटण्याने पण छान होतं. मंडळी, ही तिळगुळाची पापडी बनवायला एकदम सोपी आहे आणि चवीला तर खरंच मस्त लागते. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली. अशाच पारंपरिक, घरगुती आणि सणासुदीच्या रेसिपीजसाठी टेस्ट सूत्राला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.